अशी एक लग्नगाठ भाग 3. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. जयस्वाल परिवारात रमेश आणि त्यांची पत्नी तृप्तीच्या लग्नासंबंधी गप्पा करत होते. रमेश त्यांच्या पत्नीला सांगू लागले, तृप्तीसाठी माझ्या पाहण्यात एक मुलगा आहे, पण त्यांना विचारू की नको थोडी मनात शंका वाटते. त्यांची पत्नी म्हणाली, असं का? कितीही केलं तर आपण मुलगीवाले स्वतःहून तर विचारलं पाहिजेच ना. अजून किती दिवस ठेवणार हे ओझं माझ्या डोक्यावर. लग्न करून काढा तिला एकदाची बाहेर. आता तर दिवसेंदिवस तिचा स्वभाव खूपच तापट होत चालला आहे. निदान सासरी जाईल तिथे तरी ठिकाणावर येईल. रमेश काहीतरी विचार करत म्हणाले, अगं हो, तोच विचार करतो आहे मी. ज्या कंपनीत जाबला आहे तुला तर माहीतच आहे. त्या कंपनीचा मालक रविकांत पटोले हा माझा मित्रच आहे, अगदी लंगोटी यार. त्यांचा मुलगा श्रेयस सोबत तृप्तीचं लग्न घडवून आणण्याचा माझा बेत आहे. पण रविकांतला विचारावं लागेल. मला खात्री आहे तो नाही म्हणू शकत नाही. पण श्रेयसची आई यांना जर त्यांच्या बरोबरीचा स्थळ पाहायचं असेल तर. रमेशची पत्नी म्हणाली, डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? तृप्तीसारखी एवढी डोक्यानं सनकी मुलगी एवढ्या कंपनीच्या एकुलत्या एक वारसदाराची पत्नी करायला चालले आहात तुम्ही? मग माझी मुलगी रुही, हिला काय झालं? तिला का नाही देत एवढ्या मोठ्या घराण्यात? तर रमेश म्हणाले, अगं रुही अजून लहान आहे, फक्त 18 वर्षाची आणि श्रेयस 28 वर्षाचा आहे. रुहीपेक्षा एवढ्या 10 वर्षांनी मोठ्या मुलाला तू तिला द्यायला लावतेस का? तृप्ती 23 वर्षाची आहे, तिच्यापेक्षा फक्त 5 वर्षांनी मोठा आहे तो. तृप्तीचं त्याला योग्य बसेल. अगं एवढ्या मोठ्या घराण्याशी आपले संबंध राहतील हे तर तू लक्षात असू दे. पुढे जाऊन आपलाही फायदा होऊ शकतो. रमेशची पत्नी जेमतेम श्रेयससाठी तृप्तीला द्यायला तयार झाली. पण आता रविकांतना आणि त्यांच्या पत्नीशी बोलणे जरुरीचे होते. सकाळी 9 वाजताची वेळ. त्या दिवशी रविवार होता. श्रेयस आणि रविकांत त्यांची सगळी फॅमिली डायनिंग टेबलवर नाश्ता करत होती. तेवढ्यात रविकांतरावांचा घरातला फोन वाजतो. श्रेयसची आई फोन उचलतात. हॅलो, तिकडून आवाज येतो. वहिनी, मी रमेश बोलतो आहे. रविकांत घरी आहे का? असेल तर फोन द्या ना प्लीज, त्यांच्या पत्नीने सांगितले. अभय भाऊजींचा फोन आला आहे. रविकांतना आश्चर्य वाटले. अरे त्याच्या इथे कधी फोन येत नाही घरी. काय काम असेल एवढं अर्जंट? आणि आज तर रविवार सुट्टीचा, तो घरीच असणार, असं म्हणत त्यांनी फोन रिसीव केला. हॅलो, बोल अभय. हॅलो रविकांत, मला तुला भेटायचं आहे. अरे असं अचानक आपण तर दररोजच भेटतो. हो, ते कामामुळे भेटणं हे वेगळं आहे. बरं तू इथे माझ्या घरी येऊ शकतोस भेटायला? असंही तू कधीच येत नाही. तुझ्या कामानिमित्त तरी ये. सध्या तू मित्राला विसरलास यार. कधी येत नाहीस माझ्या घरी. तुझ्या घरी मला कधी बोलवत नाही वहिनीच्या हातची चहा पिण्यासाठी. बरं ये घरी, आता मी वाट पाहीन. रविकांतनी आपल्या बायकोला सांगितलं, माझा मित्र येतोय, बऱ्याच दिवसपासून जेवण करूनच पाठवूया, म्हणून स्वयंपाकाचं बघा. नीता म्हणाल्या, ओके, येऊ तर द्याल, तयारच ठेवते स्वयंपाक. श्रेयस म्हणाला, डॅड, आपल्या कंपनीत मॅनेजर म्हणून आहेत तेच काका ना? रविकांत म्हणाले, हो, पण मॅनेजर फक्त तिथे कामापुरता, नंतर माझा जिवलग मित्रच राहील. ओके डॅड, तुम्ही बोलत बसा दोघे मित्र, मी जातो माझ्या कामाला. ओके बेटा जा, रविकांत म्हणाले. सकाळी 11 वाजेपर्यंत रमेश रविकांतच्या घरी आला. थोडा वेळ इकड तिकडच्या गप्पा होतात. मित्रही असला तरी रमेशची हिंमत होत नव्हती मुलीसंबंधी बोलण्याची, कारण त्याच्या घरापेक्षा रविकांतचे घर खूपच मोठे आणि प्रशस्त होते. प्रत्येक वस्तूवर श्रीमंतीची झलक दिसत होती, म्हणून त्याला ते बोलणे म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखे होईल. मित्राची बायको काय म्हणेल ते भीती म्हणून रमेशने बोलणंच पसंत केलं. सहज इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिला. शेवटी रविकांतनी रमेशला विचारलं,
काय तुझ्या मुलाबाळाचं कसं काय चालू आहे? तुझ्या मुली तर लग्नाच्या झाल्या असतील ना? रमेश म्हणाला, हो, यावर्षी मोठ्या मुलीचं तृप्तीचं लग्न करायचं आहे. त्यासाठी वर संशोधन चालूच आहे, पण मनाला पटेल असं स्थळ मिळत नाही. त्यावर रविकांत म्हणाले, हो का, एवढी झाली तुझी मुलगी? ती लहान असतानाच वहिनीचं निधन झालं तेव्हाच पाहिली होती मी. खूप गोड मुलगी होती तुझी. हो ना, असं म्हणून रमेशने खिशातून तृप्तीचे फोटो काढून दाखवले. हे बघ, ही अशी आहे. रविकांतने फोटो हातात घेतला आणि बघून सांगितलं, खूप देखणी आहे तुझी मुलगी. अरे मग तिच्यासाठी मुलगा शोधतोय. तुला तुझ्या मित्राचा मुलगा श्रेयस का नाही दिसत? का तुला पसंत नाही? अरे तू मुलीचा बाप आहे, स्वतःहून थोडं मुलींच्या बापासारखं मला तू विचारून पहा ना, की माझ्या मुलीसाठी तुझा मुलगा मला पसंत आहे. माझी मुलगी पाहायला तुम्ही या. हे पण शेवटी तू मलाच सांगायला लावलास. हा, खूप शहाणा आहेस तू. बरं बाबा, मीच तुला माझ्या मुलीसाठी तुझ्या मुलीचं मागणी घालतो. बोल, माझा श्रेयस तुला जावई म्हणून पसंत आहे का? शेवटी आम्हाला सून घरात आणायची घाई झालेली आहे, तर तुला आम्ही विचारतो, बोल. तो बोलला, रविकांत, मला अजून लाजू नको. आपण मित्र जरी असलो तरी तुझ्या माझ्यात खूप फरक आहे. तू एक फेमस बिझनेसमॅन आणि मी एक क्षुल्लक मॅनेजर, तुझ्या कंपनीत काम करणारा. माझ्या गरिबाची मुलगी तू तुझ्या मुलाला कशी? त्यावर रविकांत म्हणाला, हे बघ, तू गरीब राहा की श्रीमंत, आम्हाला तुझ्या परिस्थितीचं घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आमच्या होणाऱ्या सुनेची गरज आहे. मुलाला मुलगी आणि तुझ्या मुलीला माझा श्रेयस आवडला की बस, पुढचे काम करण्यास आम्ही मोकळे. रमेशला काय बोलावे सुचेना. तो उठला. हे फोटो घे श्रेयस. श्रेयसला आणि वहिनीला दाखव. त्यांनाही मान्य असेल तर तुम्ही सगळे माझ्या पोरीला बघायला या. आणि मला माफ कर, मी त्यासाठीच इथे आलो होतो, पण माझी हिंमत झाली नाही. रविकांत म्हणाले. त्याचे हात हातात घेतले आणि सांगितले, हे बघ, मी तुला स्पष्ट सांगतो, तू फक्त कंपनीत मॅनेजर आणि माझ्या आयुष्यात तू माझा कायम जिवलग मित्रच असणार. आपल्या मुलाचं लग्न एकमेकांशी झालं, अगर नाही झालं तरीही आपल्यात एवढाचाही दुरावा येणार नाही, हे लक्षात असू दे. रमेशच्या डोळ्यात पाणी आले. धन्यवाद मित्रा, मला माफ कर. नाही रविकांत, श्रेयस लाखात एक मुलगा आहे. असा मुलगा सापडणे शक्य नाही. पण काय पण? तुला तुझ्या बरोबरचे स्थळ पाहिजे असेल, मी कितीही केलं तर तुझा मॅनेजर. तुझ्या मुलासाठी माझी मुलगी. रविकांत रमेशला म्हणाले, हे बघ, आम्हाला मुलगी हवी आहे, आमची सून. तुझं घर, तुझी परिस्थिती नाही. आणि हो, मुलगा आणि मुलगी दोघांनी एकमेकांना पसंत करतील तरच. त्यात आपण दोघेही मुलांवर बळजबरी नाही करणार. ओके, बरं, निघतो मी. रमेश असे म्हणून उठला. रविकांत त्याला म्हणाले, हो, मी तुझ्या मुलीचा फोटो श्रेयसला दाखवतो. त्याला सांगून लवकरच आम्ही मुलगी बघायला येऊ. रमेश निघून गेल्यावर त्यांनी नीताला सांगितले, बघा, तुम्ही खरे होम मिनिस्टर आहात. तुमचा उत्तराधिकारी निवडण्याचा हक्क तुम्हालाही आहे. फोटो बघा. नीता म्हणाल्या, हो, ते तर आहेच, बघू फोटो. त्या फोटो बघतात आणि सांगतात, अहो, मुलगी तर अगदी नक्षत्र आहे. किती सुंदर आहे तुमच्या मित्राची मुलगी. मला खात्री आहे श्रेयसला पाहताच क्षणी आवडेल. नीता फोटो घेऊन श्रेयसच्या रूममध्ये गेली आणि सांगितले, अरे श्रेयस, बघ, तुझ्यासाठी स्थळ चालून आला आहे, बघ. ह्या फोटोत मुलगी कशी वाटते तुला? श्रेयस लॅपटॉपमध्ये फाईल तयार करण्यात अगदी गर्क झाला होता. आई काय सांगते आहे त्याचे ऐकलंच नाही, फक्त हं असे म्हणून उत्तर दिले. नीता फोटो ठेवून निघून गेल्या. नीता त्या फाईलीत कागदांच्या परशातच फोटो ठेवला होता. श्रेयसने सगळ्या फाईली गोळा करून ठेवून दिले. त्या कागदाच्या रद्दी तो फोटो पण कुठेच टाकला गेला. रात्री सगळेजण एकत्र जेवताना श्रेयस शांतपणे जेवत होता. त्याच्या डोक्यात काहीतरी कामाबद्दल विचार चालत होते. म्हणून नीता श्रेयसला म्हणाल्या,
काय मग बेटा, मुलगी आवडली ना? आवडायलाच पाहिजे. खरंच किती देखणी वाटते फोटोमध्ये. श्रेयस म्हणाला, कुठला फोटो? मी नाही पाहिला. त्यांना वाटले ह्याने पाहिला असेल फोटो, पण सांगायला लाजत असेल. त्यावर रविकांत म्हणाले, ओके, आपण उद्याच जाऊ मुलगी बघायला. तू प्रत्यक्ष मुलगीच पहा. आवडली तर हो म्हण, नाही तर नको. तुला बळजबरी नाही करणार. पण डॅड, मला अजून लग्न नाही करायचं आहे. मला अजून माझा बिझनेस खूप वाढवायचा आहे. रविकांत थोडा विचार केला आणि सांगितले, हे बघ, मी रमेशला सांगितले आहे, तर उद्या आपण मुलगी बघायला जाऊ. वाटल्यास सांगू नंतर काहीतरी कारण, पण अगोदर चल तर खरं. असे म्हणून श्रेयस मुलगी बघायला जायला तयार झाला. आई डॅडचा पण नाद मिटेल म्हणून. बघू पुढे काय घडते ते पुढच्या भागात.